नमस्कार मंडळी, चला आज बनवूया आपण एकदम झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा. एकदम झणझणीत असं बनवलं. चला रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया हिरव्या मिरचीचा ठेचा. त्यासाठी बघा इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. तर ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी तिखटवाले पण घेऊ शकता, पण झणझणीत म्हणलं का थोडंसं तिखटवाल्याच मिरच्या छान लागतात. 1 चमचा तेल टाकायचे आणि याला छान आपल्याला भाजायला ठेवायचे. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली. स्लो गॅसवर एकदम मस्त असे भाजून द्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 10-12 पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या होत्या, म्हणून मी 10-12 घेतल्या. तुम्ही आहोत अजून थोडासा जास्त घेऊ शकता. लसणामुळे अजून ठेचा आपला छान होतो. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 मूठभर एवढे शेंगदाणे टाकायचे. हे शेंगदाणे थोडे जास्त नाही घालायचे. मध्ये शेंगदाणे टाकले ना तर ते तिखटपणा मरतो आणि जसं आपल्याला झणझणीत हवं आहे तसा ठेचा होत नाही. आता हे सगळं आपण ना व्यवस्थित असं स्लो गॅसवर मस्त भाजून देऊया. बारीक गॅस केला ना तर मस्त खरपूस असं भाजले जाईल आणि ठेचाला आपल्या अजून छान चव येते. तुम्ही हवं तर टमॅटो चटणी पण बनवू शकता, फक्त शेंगदाणे टाकायचे नाही याच्या जागेवर. एकदम मस्त लागते टमॅटो चटणी पण. तर इथे बघू शकता आपले शेंगदाणे मिरच्या बघा मस्त अशा भाजल्यात. गॅस स्लो ठेवला होता मी. आता आपण गॅस बंद केला आहे आणि हे आपल्याला ना थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपण याच्यामध्ये इथे बघा मी कोथिंबीर घेतली. तुम्हाला हवं असेल तर टाका, या तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. मला ठेच्यामध्ये कोथिंबीर छान लागते म्हणून मी घेतली थोडीशी कोथिंबीर इथे. त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया. आणि इकडे ना आता माझी मम्मी म्हणजे जसं ठेचा बनवायची ना ते सांगते तुम्हाला. इथेच तव्यावर आपलं तांब्या असतो ना, तांब्याने अशी वाटायची या तर ग्लासाच्या पाठच्या साईडने, असं मस्त ठेचा लागतो तो खायला. पण आता मला ह्या तव्यावर भाकरी करायच्यात, त्यामुळं मी हा काढून घेते. खलबत्त्यात वाटूया. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता. तर मी इथे खलबत्त्यामध्ये वाटते. खलबत्ता बारीक आहे माझ्याकडे, पण हा ठेचा बसेल त्याच्यामध्ये. तर इथे बघू शकता मी खलबत्त्यात वाटला आहे. आणि मला ठेचा ना जास्त असा बारीक केलेला नाही आवडत. मिक्सरमध्ये केलं ना तर एकदम याची बारीक हे झाले असते पेस्ट आणि हवी तशी चव लागत नाही मिक्सरमध्ये, म्हणून मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे. थोडासा आबडधोबडच ठेवायचा म्हणजे छान लागतो खायला. आता आपण एका प्लेटीमध्ये याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा ठेचा तयार झाला आहे. आणि भाजीला काही नसेल ना तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावायला या तर बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागतो. तुम्ही हवं तर याला थोडंसं परतून पण घेऊ शकता तेलामध्ये, पण मला नाही परतायचं आहे, मी असंच खाणार आहे. तर एकदम मस्त असा आपला हा ठेचा तयार झाला आहे. कुणाला आवडतो असा ठेचा नक्की सांगा. आणि आपण याला गरम गरम भाकरीबरोबर खाणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.